दिलेला आहे FIR करण्यासाठी आणि सिनियर साहेबांनाही भेटलोय, पुढे बाकी इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत माहिती. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, आता ज्यांना कुणाला काम करायची इच्छा आहे त्यांनी लॉग इन करावं. त्यांनी आयडी बंद आहे सर. ज्याची आयडी बंद आहे याच्यामध्ये नाव आहेत, याच्यामध्ये नाव आहेत, ज्याची आयडी बंद आहे त्यांनी इथून प्रिमायसेस खाली करावं. कारण की त्यांनी इथे कुणाला अडवण्याचा कार्यक्रम केला, कुणाला मारहाण केली, कुणाला शिवीगाळ केली या प्रिमायसेसमध्ये, त्याच्यावरती नक्कीच FIR होणार. या गोष्टीची नोंद घ्यावी. आता इथे किती लोक ॲक्टिव्ह रायडर्स आहेत? ॲक्टिव्ह किती आहेत इथे? ॲक्टिव्ह म्हणजे ज्यांची आयडी ॲक्टिव्ह आहे आहेत सगळे. हां, तुम्ही लोक लॉग इन करायला तयार आहे? नाही करणार नाही. बरं ठीक आहे. हां, तुम्ही जर नसन करणार तर तुमच्या रायडर आयडी बघा. तुम्ही इथे कंपनीमध्ये परमनंट नाही, तुम्ही रायडर आहात, गिग वर्कर्स आहात. महाराष्ट्रामध्ये अजून तरी काही प्रावधान्य नाही आहे की गिग वर्करला वेगळ्या काही सवलतीचा असं काहीतरी वेगळं असेल. पण आता महाराष्ट्रामध्ये तशी काही तरतूद नाही. तुम्हाला जर नसन काम करायचं तुम्ही तसं कळवा, तुमची आयडी निलंबित करण्यात येईल, नवीन पोरं भरण्यात येतील. ज्यांना कोणाला काम करायची इच्छा आहे त्यांनी लॉग इन करावं बरं का. अन्यथा कुणी इथं डिस्टर्बन्स क्रिएट केला तर पोलीस मदत बोलवलेली आहे. जर कुणाला असं वाटलं की काही कारवाई नाही होणार तर त्यांच्याच मार्फत आपण कारवाई करूया बरं का. आणि ज्यांना कुणाला असं वाटतंय की इतर लोकांना थांबवण्याची इच्छा आहे किंवा काय, त्यांनी आताच सांगावं. तसं मग आपण पाहिजे तर पोलीस स्टेशनला वेगळं जाऊन बसून बोलूया बरं का. ज्यांना कुणाला काम करायची इच्छा असेल त्यांनी लॉग इन करा. भीतीपोटी बिलकुल याला घाबरलो त्याला घाबरलो, तो मला मारेल तो मला आणेल याची काळजी करू नका. पोलीस बंदोबस्त आहे इथे. आणि ज्यांना कुणाला काम करायचं आहे त्यांनी पटकन लॉग इन करा आणि काम चालू करा. आपापली फोटो बघा. बाकीचे इतर लोक काय कोणाला पोचायला येणार नाही आहेत. तुमचे काय प्रश्न असतील, मॅनेजमेंट आहे, मी आहे, आज मी इथे आलेलो आहे. दुसरं कुणाला बोलवायचं असेल त्यांना बोलू आणि तुमचे प्रश्न काय ते बसून सोडूया. बाकी इतर काहीच गोष्टी बोलायच्या नाहीत मला आता. मग ते बाकीचं काय बाकीचं ते पगार ह्याच्या जे आम्हाला पेमेंट कमी भेटतं त्याचं काय? कुठलं? ह्याच्यामध्ये ऑर्डरमध्ये 2-3 रुपयाने घाटा मारतात सर. 2-3 रुपये हो, प्रत्येक ऑर्डरमध्ये 2-3 रुपयाने घाटा मारतात. किलोमीटरचा डिस्टन्स हां डिस्टन्स आहे ना. हां, डिस्टन्स सेंट्रली जे काय गडबड झालेली आहे, 2 किलोमीटर 4 किलोमीटर, त्याचे जे काही तुमच्या अकाउंटला पैसे आलेले नसतील त्याचं रिव्हिजन करून देण्यात येईल बरं का. त्याचं रिव्हिजन करून देण्यात. सर आता मला ऐका, 4 हप्ते आले RSIने प्रवीण सरांना मेल केलेला आहे. यांचा स्कॅनिंगचा इश्यू आहे. आपलं ते आहेत ना ट्रॅकरचं स्कॅनिंगचा इश्यू आहे. आम्ही राम सरांना मग सांगितलेलं आहे. माझा स्लॉट पूर्ण फेल गेला. माझे 800 रुपयाचा नुकसान झाला. स्लॉट भरला, फेल गेला माझा. उचलायला पिक करायला गेलो, स्कॅन होईल नाही. चेकआउट पडला डायरेक्ट 12 मिनिटाचा. तो 10 मिनिटाचा आपला ब्रेक असतो तो निघून गेला. झालं माझं 1500चं. तो पूर्ण ते ऑर्डर मारलेली मी 22 ऑर्डर तो पूर्ण गेला. पूर्ण लॉस गेलो. मी मेल केलेला आहे आलेला नाही आहे. प्रवीण सरांना हे पण बोललो, मेसेज पण केला, येईल अजूनपर्यंत 5 हप्ते 5वा हप्ता चालू आहे, अजूनपर्यंत आलेले नाही ते पैसे. स्पेसिफिक कोणाचे पैसे नसतील आले एका आयडीवर अजूनपर्यंत आम्ही तेच गोष्टी आम्ही काल ते बोललो. आम्हाला शिवीगाली केली आम्हाला. आम्ही मारायला पण गेलो नाही, काही नाही केले. व्हिडिओ फुटेज मध्ये आहेत सगळे अवेलेबल. आम्ही कुणाचे पैसे नाही आलेले आहेत त्याचे पेपरवरती लिहून द्या. त्याची गोष्ट त्याची जे काय मी लिगल टीममध्ये ॲडव्होकेट आहे, कुणाला काही प्रॉब्लेम असतील त्याचे मी पैसे नसतील कमी आले असतील ते मी सोडवून घेतो. पण ज्यांना कुणाला काम करायची इच्छा आहे त्यांना अडवू नका प्लीज. एवढी रिक्वेस्ट आहे माझी बरं का. ज्यांना कुणाला काम करायची इच्छा आहे त्यांनी